विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या इतिहासाचे 5वे प्रकरण प्रसार माध्यमे आणि इतिहास हे प्रकरण पाहत आहोत. या ठिकाणी आपण कालच्या तासामध्ये प्रसार माध्यमांची माहिती घेत असताना आपल्या भारतामध्ये 18व्या-19व्या शतकामध्ये ज्या वर्तमानपत्रांनी अत्यंत महत्त्वाची कामगिरी केलेली आहे अशा वर्तमानपत्रांची माहिती आपण घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर आकाशवाणी, दूरदर्शन हे सुद्धा प्रसार माध्यमांचे अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य कसे बजावतात याची माहिती आपण घेतलेली आहे. आजच्या स्थितीला 100पेक्षा जास्त वाहिन्या म्हणजे चॅनल्स आज आपल्या सेवेमध्ये कशा पद्धतीने प्रसार माध्यमाच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहेत या सर्वांची माहिती आपण मागच्या तासामध्ये घेतलेली आहे. आणि या प्रकरणाच्या शेवटी आपण आकाशवाणी, दूरदर्शन, नियतकालिके याविषयी आणखी सविस्तर माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण या ठिकाणी प्रसार माध्यमांची आवश्यकता काय आहे, प्रसार माध्यमांची आवश्यकता काय आहे याविषयी आपण माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, हे आपलं अत्यंत महत्त्वाचं प्रकरण आहे आणि या प्रकरणावरील प्रश्न निश्चितच परीक्षेमध्ये विचारले जातात. म्हणून मी पाठवत असलेली ही यूट्यूबवरील क्लिप अत्यंत काळजीपूर्वक ऐकायची आहे आणि समजून घ्यायची आहे. लक्षात ठेवा. तर प्रसार माध्यमांची आवश्यकता काय आहे, तर आज जगभरामध्ये माहितीचा प्रचंड स्फोट होत चाललेला आहे. स्फोट या शब्दाचा अर्थ आज प्रत्येक दिवसाला प्रचंड माहितीची निर्मिती होत चाललेली आहे. रोज लाखो बातम्या आपल्यासमोर येत असलेल्या आपण पाहत असतो. तर ही माहिती जी आहे, या माहितीचा मुक्त प्रवाह समाजामध्ये पसरवण्यासाठी प्रसार माध्यमांची आवश्यकता अत्यंत महत्त्वाची असते. कारण माहितीचा मुक्त प्रवाह जो आहे तो समाजापर्यंत पोहोचवायचा असेल तर प्रसार माध्यमांची आवश्यकता असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, अग्रलेख, विविध सदरे पुरवण्या हे वर्तमानपत्राचे अत्यंत महत्त्वाचे भाग असतात, अविभाज्य भाग असतात. आणि वर्तमानपत्रामध्ये जे नियमित वाचक असतात त्या वाचकांच्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून सुद्धा वाचक आपले म्हणणे मांडत असतात. आता समजा आपण दररोज लोकमत वाचत असू किंवा सामना वाचत असो किंवा सम्राट वाचत असो किंवा आणखी कोणते तरी पेपर आपण दररोज जर वाचत असलो तर आपण त्या पेपरमध्ये येत असलेल्या ज्या बातम्या आहेत किंवा अग्रलेख जे आहेत हे वाचून आपण त्यावरील प्रतिक्रिया ज्या आहेत त्या प्रतिक्रिया पत्रव्यवहाराच्या माध्यमातून त्या वर्तमानपत्राच्या कार्यालयापर्यंत किंवा संपादकापर्यंत आपण पोहोचवतो आणि आपला जो पत्रव्यवहार आहे त्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून जी माहिती असते ती माहिती पुन्हा लोकमतच्या माध्यमातून किंवा त्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून सर्व लोकांपर्यंत पोहोचवली जाते. म्हणजे काय होतं, यामुळं लोकशाही अत्यंत सक्षम आणि सुदृढ होण्यासाठी या वर्तमानपत्राच्या सहाय्यानं मदत होऊ शकते. म्हणून वर्तमानपत्रे हे आपल्या लोकशाहीला अधिक बळकटी आणण्यासाठी, अधिक लोकशाही सुदृढ होण्यासाठी वर्तमानपत्रे ही फार मोठा आधारस्तंभ असतात आणि ते लोकशाहीला बळकट करण्यासाठी मदतसुद्धा करू शकतात. म्हणून वर्तमानपत्र जे आहेत किंवा प्रसारमाध्यमे जे आहेत त्या प्रसारमाध्यमांची आपल्याला फार फार महत्त्वाची गरज असते. आता त्याही पुढे जाऊन अलीकडे दूरदर्शन हे आपल्या सेवेमध्ये प्रसारमाध्यमांचं एक साधन म्हणून उपलब्ध झालेलं आहे. तर दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम आहे. म्हणजे आपण एकाच वेळी पाहू शकतो आणि ऐकू शकतो अशा प्रकारचं जे माध्यम आहे त्याला दूरदर्शन म्हणतात. किंवा प्रक्षेपामार्फत किंवा उपग्रहाच्या मार्फत चित्र आणि आवाज दूर अंतरावर पोहोचवणाऱ्या माध्यमाला दूरदर्शन असे म्हणतात. तर लक्षात ठेवा, जॉन
लॉगी जॉन लॉगी बेअर्ड या स्कॉटिश शास्त्रज्ञाने जगातला पहिला दूरदर्शनचा प्रयोग यशस्वी केलेला होता. स्कॉटिश शास्त्रज्ञ आहे हा, स्कॉटलंडचा. त्यानंतर 1933 साली इंग्लंडमध्ये आणि 1935मध्ये फ्रान्समध्ये, तर 30 एप्रिल 1939 मध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे दूरदर्शन सुरू झालेले आहे. 1959 साली इंग्लंडच्या फिलिप्स कंपनीने दिल्लीत भरवलेल्या प्रदर्शनातील क्लोज सर्किट युनिट भारत सरकारला भेट दिले आणि मग 15 सप्टेंबर 1959 रोजी दिल्लीहून भारतीय दूरदर्शन पहिले प्रक्षेपण प्रसिद्ध झाले. तर या ठिकाणी दूरदर्शनवर आपले प्रसिद्ध साहित्यिक जे आहेत पु ल देशपांडे यांनी दूरदर्शनचे पहिले निर्माते आहेत, म्हणजे त्यांनी याची निर्मिती केलेली आहे. दूरदर्शनपूर्वी दूरचित्रवाणी या दूरदर्शनला म्हटले जात होते. अशा पद्धतीनं लक्षात ठेवा, दूरदर्शन हे एक दृकश्राव्य माध्यम आहे आणि त्याने वर्तमानपत्र आणि आकाशवाणी जे आहेत यांच्या मर्यादा पूर्णपणे ओलांडलेल्या आहेत. कारण वर्तमानपत्र जे आहे ते विविध ठिकाणच्या बातम्या आपल्या समोर ठेवण्याचं काम करत असतं आणि आकाशवाणीच्या माध्यमातून आपण विविध ठिकाणच्या बातम्या फक्त आपण ऐकू शकतो. मग या मर्यादित आहेत. आपण त्या ठिकाणची जी माहिती आहे प्रत्यक्ष डोळ्याने पाहू शकत नाही. म्हणजे वर्तमानपत्र मर्यादित आहे, आकाशवाणी मर्यादित आहे. मग या आकाशवाणी आणि वर्तमानपत्राच्या मर्यादा ओलांडून जनतेला प्रत्यक्ष काय घडले आहे हे दाखवायला सुरुवात करण्याचं काम दूरदर्शनने केलेलं आहे. म्हणजेच जनतेला एखाद्या घटनेचा आखो देखा हाल पाहण्यासाठी दूरदर्शन हा अत्यंत उत्तम पर्याय आहे. याशिवाय दुसरा पर्याय आता जगामध्ये निर्माण झालेला नाही. तर दूरदर्शन हे अत्यंत महत्त्वाचा पर्याय आता अलीकडं निर्माण झालेला आहे. यामुळंच लक्षात ठेवा, यामुळंच आज आपल्याला या प्रसारमाध्यमांची आवश्यकता आहे. जगामध्ये कुठेही एखादी छोटी मोठी घटना घडली असेल तर ती घटना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम दूरदर्शन असेल किंवा अनेक वाहिन्या असतील त्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात. म्हणून प्रसारमाध्यमांची आवश्यकता ही मानवाच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. प्रसारमाध्यमाशिवाय आपलं जीवन आजच्या काळामध्ये अपूर्ण राहणार आहे. अशा प्रकारचं प्रसारमाध्यमांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, प्रसारमाध्यमे जे आहेत त्या प्रसारमाध्यमांच्याद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन होणे अत्यंत महत्त्वाचे असते. याचं कारण काय आहे, तर प्रसारमाध्यमाच्याद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करणे म्हणजे काय आहे लक्षात ठेवा. तर प्रसारमाध्यमांच्याद्वारे जी माहिती आपल्यासमोर येते त्या माहितीचं आपण शहानिशा केली पाहिजे. तिच्यामध्ये सत्यता किती आहे हे आपण पडताळून पाहिलं पाहिजे. ती बातमी सत्य आहे की असत्य आहे किंवा अफवा आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणून प्रसारमाध्यमांच्याद्वारे मिळणारी जी माहिती आहे ती चिकित्सकपणे आपण पाहिली पाहिजे. तर काय होतं लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपल्यासमोर येणारी जी माहिती असते ती वास्तविकतेला धरूनच असेल अशी अजिबात नाही. आपणास ती माहिती तपासून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कधीकधी अनधिकृत बातमी जी आहे ती प्रसिद्ध होण्याची शक्यता असते आणि अनधिकृत बातमी प्रसिद्ध होण्याचं जगामधलं एकमेव उदाहरण म्हणजे स्टर्न नावाचं एक वर्तमान साप्ताहिक आहे. स्टर्न जे वर्तमानपत्र आहे, स्टर्न या वर्तमानपत्राच्या माध्यमातून एक अवास्तव बातमी जगाच्या समोर आलेली होती. लक्षात ठेवा, जर्मनीमध्ये हॅम्बुर्ग नावाचं शहर आहे. हॅम्बुर्ग हे शहर जे आहे या हॅम्बुर्ग शहरामध्ये स्टर्न नावाचं साप्ताहिक जे आहे, या स्टर्न नावाच्या साप्ताहिकाने हिटलरच्या हस्ताक्षरामध्ये अनेक रोजनिशी विकत घेतल्या असे जाहीर केले आणि जाहीर केल्याच्या नंतर हिटलरच्या हस्तलिखितामध्ये लिहिलेले हाताने लिहिलेले हस्तलिखित जे आहेत त्या लिहिलेल्या रोजनिशी ज्या आहेत त्या मी विकत घेतल्या आहेत आणि त्या ज्या कंपन्यांना आवश्यक आहे
त्यांना आम्ही विकणार आहोत अशा प्रकारची जाहिरातबाजी केली आणि मग अनेक प्रकाशक कंपन्यांना त्यांनी हे विकलं. तर हे जे स्टर्न नावाचं साप्ताहिक आहे, या साप्ताहिकाने हिटलरच्या हस्ताक्षरातील अनेक रोजनिशी विकत घेतल्याचा अफवा केली आणि त्या प्रकाशक कंपन्यांना विकल्या. परंतु हिटलरच्या या तथाकथित हस्तलिखित रोजनिशी ज्या आहेत, ही मिळाल्याची बातमी जेव्हा प्रसिद्ध झाल्यानंतर जगभरामध्ये एक आश्चर्य वाटलं. परंतु काही काळाने या रोजनिशी नकली असल्याचे सिद्ध झाले. यामुळे आपल्याला एक लक्षात आलं पाहिजे की प्रसारमाध्यमातून मिळणारी जी माहिती आहे, ती माहिती वास्तवाला धरूनच असेल असं अजिबात नाही. म्हणून कधीकधी प्रसारमाध्यमातून मिळणारी माहिती जी आहे, ती वापरताना असताना कधीकधी खोटी माहिती आपल्यासमोर येऊ शकते. त्यामुळं आपण काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीने प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जी माहिती आपल्यासमोर येते, ती तपासणं अत्यंत आवश्यक आहे. यानंतर आपल्याला पाहायचं आहे प्रसारमाध्यमांशी संबंधित जे काही व्यावसायिक क्षेत्रे आहेत, त्या व्यावसायिक क्षेत्रांची माहिती आपण पाहूया. प्रसार माध्यमांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे याची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे. आता प्रसार माध्यमे म्हणजे कोणती आहेत? वर्तमानपत्रे ही प्रसार माध्यमे आहेत. आकाशवाणी हे प्रसार माध्यम आहे. दूरदर्शन हे प्रसार माध्यम आहे. हे आपल्या लक्षात असलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. वर्तमानपत्रे ही प्रसार माध्यमे आहेत. आकाशवाणी हे प्रसार माध्यम आहे आणि दूरदर्शन हे सुद्धा प्रसार माध्यम आहे. तर वर्तमानपत्रामध्ये आपल्याला व्यवसायाच्या कोणत्या संधी आहेत हे आपण समजून घेऊया. तर आता लक्षात ठेवा, वर्तमानपत्र जे आहेत, वर्तमानपत्रे रोजच्या रोज ताज्या बातम्या ज्या आहेत ते वाचकांपर्यंत किंवा जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करत असतात. मग हे करत असताना बातमीमागची बातमी त्यांना सांगावी लागते. बातमीमागची बातमी म्हणजे काय? तर एखादी वेळेस काय होतंय, वर्तमानपत्राला समजा एखादी घटना घडलेली आहे. उदाहरणासाठी राम मंदिर बांधण्याचा कालचा प्रश्न जो आहे, राम मंदिर बांधण्यासाठी जो संघर्ष या ठिकाणी झालेला आहे, त्याचा इतिहास त्या पेपरमध्ये त्यांना द्यावा लागतो. तर वर्तमानपत्रांमध्ये इतिहासाची गरज पडते. मग एखाद्या बातमीचे सविस्तर आढावा घेत असताना भूतकाळामध्ये तशाच प्रकारची जी घटना घडलेली असते, इतरत्र घडलेली असते किंवा कुठेही घडलेली असते, तशी घटना घडलेली असल्यास वर्तमानपत्रामध्ये त्या संबंधातली जी बातमी आहे, ती बातमी चौकटीमध्ये छापली जाते. तेव्हा वाचकांना याचा फार मोठा फायदा होत असतो. प्रचंड स्वरूपामध्ये मोठी माहिती, जादा माहिती त्यांना मिळते आणि ते त्या घटनेच्या मुळापर्यंत जाऊ शकतात. म्हणून हा वर्तमानपत्राशी संबंधित एक अत्यंत महत्त्वाचा व्यवसाय असू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, वर्तमानपत्रांमध्ये अनेक सदरे असतात आणि या सदरांमध्ये 50 वर्षापूर्वीची घटना, 100 वर्षापूर्वीची घटना अशा प्रकारची सदरे त्या ठिकाणी दिलेली असतात. मग ती इतिहासाची साधने आणि इतिहासावर आधारित असतात बरं का. 50 वर्षापूर्वीची जी घटना आहे किंवा 100 वर्षापूर्वीची जी घटना आहे, अशा प्रकारच्या घटना या ठिकाणी छापल्या जातात. तर 50 वर्ष 100 वर्ष पूर्वीची घटना वर्तमानपत्रामधल्या सदरामध्ये दिली जाते. ती घटना जी आहे इतिहासाचे साधने आणि इतिहासावर आधारित असतात. तर ही सदरे जर आपल्याला लिहायची असतील तर या ठिकाणी इतिहासाचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे. या प्रकारचे जे सदरे असतात, या सदरांमधून लक्षात ठेवा, वर्तमानपत्रामध्ये जी सदरे छापली जातात त्या सदरांमधून आपणास भूतकाळामध्ये म्हणजे हजारो वर्षापूर्वी, 500 वर्षापूर्वी किंवा 2000 वर्षापूर्वी ज्या काही आर्थिक, सामाजिक आणि राजकीय ऐतिहासिक घटना घडलेल्या आहेत, त्या घटनांचं आपल्याला फार मोठं आकलन होत असतं. त्या घटनांची आपल्याला फार मोठ्या स्वरूपात माहिती मिळत असते. भूतकाळाच्या पार्श्वभूमीवर वर्तमान कळण्याससुद्धा आपल्याला फार मोठी मदत होत असते. वर्तमानपत्र जे असतात, वर्तमानपत्रांना विशेष प्रसंगी पुरवण्या किंवा विशेषांकसुद्धा काढावे लागतात. याचं उदाहरण जर पाहायचं असेल तर 1 जानेवारी 1818 मध्ये भीमा कोरेगाव या ठिकाणी एक अत्यंत महत्त्वाची घटना घडलेली आहे. तर भीमा कोरेगावची 1 जानेवारी 1918 मध्ये घडलेली घटना जी आहे, त्या घटनेला
1 जानेवारी 2018 200 वर्ष पूर्ण झाल्यामुळं महाराष्ट्रातल्याच नाही तर भारतामधल्या अनेक वर्तमानपत्रांमध्ये त्या घटनेविषयी द्विशताब्दी साजरी करण्यासाठी अनेक लेख लिहिले गेलेले आहेत. तशाच पद्धतीने आणखी एक उदाहरण जर पाहायचं असेल तर 1914 पहिले महायुद्ध सुरू झाले होते, त्याला 2014 100 वर्ष पूर्ण झाले. म्हणून या युद्धाचा सर्वंकष आढावा घेणारी पुरवणी या ठिकाणी वर्तमानपत्रामध्ये छापली जाते किंवा तशा प्रकारची पुरवणी काढली जाते. मग जेव्हा अशा प्रकारची पुरवणी काढली जाते तेव्हा त्या ठिकाणी इतिहास माहीत असावा लागतो. तेव्हाच अशा प्रकारच्या पुरवणीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये माहिती छापता येते. तेव्हा अशा ठिकाणी इतिहासाच्या अभ्यासकांची फार मोठ्या स्वरूपात गरज असते. आणि त्याचबरोबर आणखी एक उदाहरण जर सांगायचं असेल तर 1942 आपल्या भारतात ब्रिटिशांच्या विरोधामध्ये चलेजावचं आंदोलन झालेलं आहे. आणि या चलेजावच्या आंदोलनाला 2017 75 वर्षे पूर्ण झालेले आहेत. अशा प्रसंगी वर्तमानपत्रे मोठ्या प्रमाणामध्ये लेख, अग्रलेख, दिनविशेष किंवा त्याचा आढावा यांच्याद्वारे त्या घटनेचा वेध घेताना दिसतात. मग अशा प्रसंगीसुद्धा इतिहासाचा अभ्यास अत्यंत उपयोगी पडत असतो. अशा प्रसंगी इतिहासाचे अभ्यासक अत्यंत महत्त्वाचे असतात. आता आपण काय पाहत आहोत तर प्रसारमाध्यमे जे आहेत या प्रसारमाध्यमांशी संबंधित जे व्यावसायिक क्षेत्रे आहेत त्यांची माहिती या ठिकाणी आपण पाहत आहोत. तर वर्तमानपत्रांमध्ये आपल्याला कोणत्या व्यवसायांची संधी आहे ही मी तुम्हाला सांगतो, लक्षात ठेवा. वर्तमानपत्रांमध्ये आपण एक उत्कृष्ट पद्धतीचा संपादक म्हणून काम करू शकतो. आपण वर्तमानपत्रामध्ये एक संपादक म्हणून अत्यंत चांगली भूमिका बजावू शकतो, लक्षात ठेवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे वार्ताहर म्हणून आपण काम करू शकतो. वार्ताहर यांना सुद्धा चांगल्या प्रकारचं मानधन या ठिकाणी मिळत असते. दुसरी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपण लेखक म्हणून काम करू शकतो, छायाचित्रकार म्हणून काम करू शकतो, तंत्रज्ञ, संगणक तज्ज्ञ, कार्यालयीन कर्मचारी अशी अनेक पदं या वर्तमानपत्रांच्या कार्यालयामध्ये असतात. म्हणून ही सर्व जे आहेत, संपादक असेल, वार्ताहर असेल, मुद्रक असेल, लेखक असेल, छायाचित्रकार असेल, तंत्रज्ञ असेल, संगणक तज्ज्ञ असेल किंवा कार्यालयीन कर्मचारी असेल, इत्यादी व्यावसायिक क्षेत्रे वर्तमानपत्राशी संबंधित आहेत. याची माहिती आपण ठेवली पाहिजे, याची जाणीव ठेवली पाहिजे. आणि या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त मोठ्या संख्येने आपल्याला कसं जाता येईल याचासुद्धा आपण विचार केला पाहिजे. त्यानंतर दुसरं अत्यंत महत्त्वाचं प्रसारमाध्यम आहे आकाशवाणी. तर लक्षात ठेवा, आकाशवाणी जे आहे या आकाशवाणीसाठी सुद्धा इतिहास हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो, अत्यंत महत्त्वाचा विषय असतो. याचं उदाहरण जर पाहायचं असेल तर आता आपण काही दिवसामध्ये म्हणजे आज 12 तारीख आहे, येणाऱ्या 15 तारखेला आपण आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत. म्हणजे 15 ऑगस्ट 1947 किंवा त्यानंतरच्या प्रधानमंत्र्यांची स्वातंत्र्य दिनानिमित्तची भाषणे जी आहेत ती आकाशवाणीच्या कार्यालयामध्ये संग्रहित ठेवलेली असतात. आणि ही भाषणे 15 ऑगस्टच्या निमित्ताने म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जेव्हा लावली जातात तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला त्या काळातील परिस्थिती काय होती ते समजण्यासाठी याचा उपयोग फार मोठ्या स्वरूपामध्ये होतो. आकाशवाणी जे आहे, आकाशवाणी नेहमीच काही विशेष कार्यक्रम जेव्हा असतात अशा कार्यक्रमाच्या प्रसंगी त्यांना इतिहासाच्या अभ्यासकांची गरज लागते. कशी लागते गरज? तर आकाशवाणीवर अनेक नेत्यांच्या, राष्ट्रीय नेत्यांच्या जयंत्या साजऱ्या केल्या जातात. मग नेत्यांची जयंती किंवा त्यांचे स्मृतिदिन जेव्हा साजरे केले जातात, एखाद्या किंवा ऐतिहासिक घटनेस 1 वर्ष पूर्ण झालेला असतो, 25 वर्षे पूर्ण झालेली असतात एखादी ऐतिहासिक घटना. आता ऐतिहासिक घटना आता सांगितली तुम्हाला, महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये जो पुणे करार झाला त्या पुणे कराराला किती वर्ष झाली लक्षात ठेवा. त्या पुणे करारावर आधारित ऐतिहासिक घटना जी आहे त्या घटनेवर आधारित कार्यक्रम रेडिओवर आकाशवाणीवर सादर केले जातात. तर अशा घटना ज्या असतात, एखादी घटनेस 1 वर्ष झाला असेल
किंवा 25 वर्षे पूर्ण झाले असतील किंवा 50 वर्षे पूर्ण झाले असतील किंवा 100 वर्षे पूर्ण झाले असतील, तर त्यापेक्षा अधिक पटीत वर्षे पूर्ण होत असतील तर त्याची चर्चा करण्यासाठी त्या घटनेची माहिती असावी लागते. कोणतीही घटना असेल बरं का. उदाहरणार्थ भारत स्वतंत्र होण्याची घटना असेल किंवा ब्रिटिश सत्तेच्या विरोधामध्ये झालेले उठाव असतील किंवा पानिपतची युद्ध असतील, असे अनेक ज्या घटना आहेत, या घटना किती वर्षे पूर्ण झालेले आहेत, 100 वर्षे असतील किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष झाले असतील, तर अशा सर्व घटनांचा आढावा घेण्यासाठी त्या घटनेची माहिती असावी लागते. किंवा राष्ट्रीय नेत्यांनी जे अत्यंत महान कार्य केलेलं आहे त्या कार्यावर भाषणे देण्यासाठी वक्त्यांना इतिहासाचाच आधार घ्यावा लागतो. आकाशवाणीवर सुद्धा जेव्हा दिनविशेष कार्यक्रम प्रसारित केले जातात तेव्हा सुद्धा त्या ठिकाणी इतिहासाचीच गरज भासत असते. म्हणून लक्षात ठेवा, इतिहास हा जो विषय आहे हा आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये अनेक व्यवसाय उपलब्ध करून देणारा विषय आहे. तर आकाशवाणीच्या माध्यमातून आपण नेमकं कोणते व्यवसाय करू शकतो, आकाशवाणीच्या माध्यमातून कोणती व्यावसायिक क्षेत्रे उभी टाकलेली आहेत यांची माहिती घेत असताना लक्षात ठेवा, आकाशवाणीमध्ये केंद्रप्रमुख असतो. केंद्रप्रमुख म्हणून आपण त्या ठिकाणी काम करू शकतो. कर्मचारी वर्ग त्या ठिकाणी असतो, आपण त्या ठिकाणी नोकरीला सुद्धा जाऊ शकतो. वार्ताहर असतात, निवेदक असतात, मुलाखतकार असतात, वृत्तसंकलन करणारे असतात, स्टुडिओमध्ये काम करणारे तंत्रज्ञ असतात किंवा व्यवस्थापक असतात. असे अनेक व्यावसायिक क्षेत्र आकाशवाणी या प्रसार माध्यमाशी संबंधित आहेत. यासुद्धा व्यावसायिक क्षेत्रामध्ये आपण जास्तीत जास्त संख्येने जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण गावात भटकत राहण्यापेक्षा, नुसतं शेतीच म्हणत बसण्यापेक्षा, तोट्यामध्ये घाट्यामध्ये असणाऱ्या शेतीमध्ये अडकून पडण्यापेक्षा आपण अशा विविध क्षेत्रामध्ये जाण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. यानंतर प्रसार माध्यमामध्ये आणखी एक व्यवसायाशी संबंधित क्षेत्र असलेलं जे आहे ते म्हणजे दूरदर्शन आहे. आज सर्वात जास्त जर स्कोप कुठं असेल तर तो म्हणजे दूरदर्शन क्षेत्रामध्ये आहे. तत्पूर्वी आपण दूरदर्शन आणि आपले नाते कसे आहे यासंबंधी माहिती पाहूया. तर दूरदर्शन जे आहे हे दूरदर्शन आणि इतिहास यांचं अत्यंत जवळचं नातं आहे. कारण इतिहासाच्या संदर्भात आवड निर्माण करण्याचे आणि इतिहासासंबंधी जागृती निर्माण करण्याचे काम दूरदर्शन आणि ज्या शेकडो वाहिन्या आहेत त्या करत असतात. याचं उदाहरण जर पाहायचं असेल तर आपण पाहिलेलं आहे, काल परवा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित स्वराज्य रक्षक संभाजी हे सिरियल जे आहे, या सिरियलच्या माध्यमातून घराघरामध्ये संभाजी महाराजांचं चरित्र पोहोचलं आणि घराघरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श घेतला गेला. सत्य इतिहास घराघरापर्यंत पोहोचण्याचं काम या वाहिन्यांनी केलेलं आहे. आता अलीकडं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर एक अत्यंत महत्त्वाचं सिरियल सुरू झालेलं आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर कार्यक्रम सुरू झालेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर अनेक कार्यक्रम टी व्हीवर चालत असतात. तर अशा पद्धतीनं दूरदर्शन आणि इतिहास जे आहे यांचं अत्यंत जवळचं नातं आहे. आपण लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत सर्व लोक जे आहेत या वाहिन्यांकडे कसं आकर्षित झालेले आहोत ते आपण स्वराज्य रक्षक संभाजी या सिरियलच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. तर लक्षात ठेवा, दूरदर्शनवर याच्यापूर्वीसुद्धा रामायण, महाभारत यासारखे पौराणिक मालिका, पौराणिक म्हणजे पुराण कथेवर आधारित असलेल्या मालिका सादर केल्या जात होत्या. तसेच भारत एक खोज आणि राजा छत्रपती शिवाजी महाराज या ऐतिहासिक मालिकांनी सुद्धा अत्यंत मोठा प्रेक्षक वर्ग या दूरदर्शनकडे आकर्षित केलेला आहे. तर लक्षात ठेवा, रामायण महाभारत सारख्या ज्या मालिका आहेत या मालिका जेव्हा निर्माण केल्या गेल्या किंवा अशा प्रकारच्या मालिका जेव्हा निर्माण होतात, त्यांची निर्मिती केली जाते, तेव्हा त्या ठिकाणी तशा प्रकारचं वातावरण जे आहे ते वातावरण निर्माण करण्यासाठी बरं का, लक्षात ठेवा, रामायणाचा काळ जो आहे तो रामायणाचा ग्रंथ वाचल्याच्या नंतर रामायणाचा काळ कसा असेल हे आपल्याला समजतं. तर
ते जे वातावरण आहे ते वातावरण निर्माण करण्यासाठी तिथं इतिहासाच्या अभ्यासकाची आवश्यकता असते. कारण इतिहासाचा अभ्यासकच त्या ठिकाणी सांगू शकतो की रामायण जेव्हा घडलेलं आहे किंवा ही जी कथा आहे त्या कथेमध्ये जे वातावरण दाखवलेलं आहे ते कशा पद्धतीने असू शकतं हे इतिहासकार सांगू शकतो. वेशभूषा, रामायणामध्ये जे अत्यंत महत्त्वाचे पात्र आहेत त्यांची वेशभूषा कशी आहे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामधली कशी वेशभूषा होती, शस्त्रास्त्रे असतील, त्यांचं राहणीमान असेल, त्यांच्या भाषा असतील, या संबंधीच्या जाणकाराची मदत जेव्हा हे सिरियल तयार होत असतात तेव्हा या जाणकारांची गरज असते. मग या सर्वांसाठी इतिहासाचा अत्यंत बारकाईने अभ्यास करावा लागतो. इतिहासाचा अभ्यास ज्यांना आहे अशाच लोकांची त्या ठिकाणी गरज मोठ्या प्रमाणामध्ये असते. आता आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधुनिक काळामध्ये डिस्कवरी नावाचं एक चॅनल सुरू झालेलं आहे, जिओग्राफी नावाचं चॅनल सुरू झालेलं आहे, नॅशनल नावाचं चॅनल आहे, नॅशनल जिओग्राफी, आणि हिस्ट्री हे सुद्धा एक चॅनल आहे. तर आपण हे जर चॅनल पाहिले, डिस्कवरी, नॅशनल जिओग्राफी, हिस्ट्री, हे जर चॅनल आपण पाहिले तर या चॅनलवर ज्या मालिका दाखवल्या जातात या मालिकांच्या माध्यमातून संपूर्ण जगाच्या इतिहासाचा प्रेक्षकांसाठी खुला केलेला आहे. त्या माध्यमातून लोक संपूर्ण जगाचा इतिहास जो आहे, संपूर्ण जगाचं भूगोल जे आहे, या जगाचा भूभाग कशा प्रकारचा आहे, वन्यक्षेत्रे असतील, त्या ठिकाणचं प्राणीजीवन असेल, नद्या असेल, पर्वतरांगा असतील, या सर्वांचा अभ्यास घरी बसल्या ठिकाणी करून घेऊ शकतात. अशा प्रकारची ही चॅनल आपल्या टीव्हीवर पाहायला मिळतात. या ज्या मालिका आहेत अत्यंत रंजक होण्यासाठी काही वेळेला इतिहासाचा निवडक भाग सुद्धा जो आहे व्यक्तिरेखांच्या माध्यमातून सादरीकरण केले जातात. तर लक्षात ठेवा, आता कर्तृत्ववान स्त्री पुरुष असतात किंवा खेळाडू असतात, सेनानी असतात, बरं का. आपण काल परवा पाहिलेला आहे तानाजी चित्रपट पाहिला आपण. हा कर्तृत्ववान आहे. तानाजीवरील जो चित्रपट आहे आपण पाहिला, तर तानाजीवरील चित्रपट जर पाहिला आपण तर त्या चित्रपटामध्ये जी व्यक्तिरेखा साकारलेल्या आहेत त्या व्यक्तिरेखा जर आजच्या वेशभूषेमध्ये जर आपण सादर केल्या तर लोक हसतील ना. त्यामुळे लक्षात ठेवा, या ठिकाणी या व्यक्तिरेखा सादर करत असताना त्या काळातली जी वेशभूषा आहे, वेशभूषा, त्या वेशभूषेप्रमाणे हे चित्रपट तयार करावे लागतात. मग कर्तृत्ववान जे स्त्री पुरुष आहेत, खेळाडू, आता धोनीवर एक चित्रपट आहे, सेनापती असतात, नेपोलियन बोनापार्टवर चित्रपट आहे, वास्तू असतील, किल्ले असतील, यांचे उदयास्त जे आहेत. तर ह्या सगळ्या किंवा पाककलेचा इतिहास आहे, या सर्व वरील जे मालिका आहेत किंवा चित्रपट आहेत लोक अत्यंत उत्सुकतेने पाहत असतात. तर या सर्वांसाठी लक्षात ठेवा, वरील सर्व क्षेत्रांसाठी इतिहासाच्या सखोल अभ्यासाची गरज असते. आता आपण काय पाहत आहोत तर प्रसार माध्यमांशी संबंधित जे व्यावसायिक क्षेत्र आहेत. तर आता मी तुम्हाला दूरदर्शन जे आहे याच्याशी संबंधित काही व्यावसायिक क्षेत्रे मी सांगणार आहे. तर दूरदर्शन जे आहे, या दूरदर्शनवर आपण पत्रकार म्हणून आपण काम करू शकतो. आज मी आत्ता सांगितलं तुम्हाला की जे 100पेक्षा जास्त चॅनल्स आज भारतामध्ये निर्माण झालेले आहेत. जगभरामध्ये अनेक चॅनल्स चालतात. या चॅनल्सवर आपल्याला अफाट मोठी संधी उपलब्ध आहे. या क्षेत्रामध्ये आपण जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यामध्ये आपण पत्रकार, वृत्तसंकलक, वृत्तसंपादक, वृत्तनिवेदक, कॅमेरामॅन, कला निर्देशक, प्रकाश व्यवस्था पाहणारे तंत्रनिर्देशक, संगीत निर्देशक, कलाकार, मुलाखतकार, रंगभूषा तज्ज्ञ इत्यादी जे आहेत हे सर्व दूरदर्शनशी संबंधित व्यावसायिक आहेत. तर हे सर्व संधी आहे आपल्याला, या सर्व क्षेत्रामध्ये आपण काम करू शकतो. लक्षात ठेवा, पत्रकार, वृत्तसंकलक, वृत्तसंपादक, वृत्तनिवेदक, कॅमेरामॅन, कला निर्देशक, प्रकाश व्यवस्था पाहणारे तंत्रनिर्देशक, संगीत निर्देशक, कलाकार, मुलाखतकार, रंगभूषा तज्ज्ञ
ही प्रचंड क्षेत्र आहेत, याच्याकडे आपण लक्ष देत नाही आहोत. त्याच्यामुळं आपण बेकारीमध्ये जीवन जगत आहोत. या क्षेत्रामध्ये जर आपण जाण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला तात्काळ त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं स्वाभिमानानं जगण्यासारखा व्यवसाय आपल्याला उपलब्ध होऊ शकतो. म्हणून आजच्या युवकांनी, आजच्या विद्यार्थ्यांनी या क्षेत्राकडं जास्तीत जास्त संख्येने जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यानंतर आपल्याला आता शेवटचा एक महत्त्वाचा भाग जो आहे तो आपल्याला पाहायचा आहे. हे जाणून घेतलं पाहिजे आपण की आपल्या भारतामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि या ग्रंथावर आधारित अत्यंत गाजलेली, भारतामध्ये सर्वात जास्त गाजलेली जी मालिका आहे ती मालिका म्हणजे भारत एक खोज ही मालिका आहे. या मालिकेमध्ये डिस्कवरी ऑफ इंडिया हा जो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेला ग्रंथ आहे, या ग्रंथावर आधारित सर्व इतिहास मांडलेला आहे. तर ही मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. लक्षात ठेवा, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे आणि या ग्रंथामध्ये त्यांनी जो इतिहास मांडलेला आहे तो इतिहास श्याम बेनेगल यांनी बरं का भारत एक खोज या मालिकेच्या माध्यमातून मांडलेला आहे. तर ही जी मालिका आहे या मालिकेचं दिग्दर्शन जे आहे श्याम बेनेगल यांनी केलेलं आहे. या मालिकेमध्ये प्राचीन काळापासून ते आजच्या आधुनिक काळापर्यंतचा सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक इतिहास या मालिकेच्या माध्यमातून अत्यंत सखोल आणि संशोधित पद्धतीने सादर केलेला आहे. याच्यामुळं आपला अत्यंत प्राचीन संस्कृती जी आहे, वैभवशाली संस्कृती, हडप्पा संस्कृती असेल, वैदिक काळ असेल, रामायण महाभारताचा कथा ज्या आहेत त्यांचा काळ असेल, मौर्य कालखंड असेल, तुर्क, अफगाण आणि मोगलांचे आक्रमण असेल, मुघल कालखंड जे असेल, मुघल बादशहाचं भारतामधलं योगदान असेल, किंवा या देशामध्ये निर्माण झालेली ब्राह्मणी व्यवस्था जी आहे त्या ब्राह्मणी व्यवस्थेतून संतांनी मुक्त होण्याची जी मुक्तीची चळवळ, हिला भक्तीची चळवळ म्हणलं गेलेलं आहे. ही संत तुकाराम नामदेवापासून ते संत चोखामेळा, बसवेश्वर, नामदेव जे आहेत, तुकाराम महाराजापर्यंत मोठ्या चळवळी या देशामध्ये उभे टाकलेल्या आहेत. याचं अत्यंत चांगल्या पद्धतीनं सादरीकरण या सिरियलच्या माध्यमातून झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य जे आहे त्यांच्या कार्यामुळं किती मोठा समाजसुधारणा झालेल्या आहेत किंवा समाजसुधारकांच्या चळवळी ज्या आहेत, स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास असेल, या मालिकेच्या माध्यमातून मांडला गेलेला आहे. तर या मालिकेत नाट्य असेल, लोककला असेल, बरं का लक्षात ठेवा, नाट्य असेल, लोककला असेल, प्रबोधनपर माहिती असेल, बरं का, ही माहिती, अशा माहितीचा आधार घेऊन नेहरूच्या रूपामध्ये जे रोशन शेठ नावाचे कलाकार होते त्यांनी अत्यंत उत्कृष्ट प्रास्ताविक आणि अन्वयार्थ सांगितलेला आहे. तर नेहरूचा जो इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन होता तो अत्यंत चांगला होता. त्यांनी उत्कृष्ट पद्धतीने मांडणी केलेली आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी ही जी मालिका आहे, कोणती मालिका, भारत एक खोज, या मालिकेच्या माध्यमातून भारताचा प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत, अर्वाचीन काळापर्यंतचा इतिहास उत्कृष्ट पद्धतीने मांडला गेलेला आहे. या सर्व बाबींची माहिती आपण पाहिलेली आहे. या ठिकाणी हे प्रकरण संपलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनी या प्रकरणाविषयी काही शंका असेल तर ती टाईप करून या ठिकाणी व्हॉट्सअपवर पाठवायची आहे. आणि महत्त्वाची सूचना आहे, विद्यार्थ्यांनी अत्यंत काळजीपूर्वक ही यूट्यूबवरील क्लिप ऐकायची आहे. धन्यवाद.